नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल की सायली अर्जुन मंदिरात गेलेले असतात आणि तेव्हाच पत्रकार त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करतात आणि ते एक पत्रकार म्हणतो की आम्हाला कळालं आहे की साक्षी शिकरे दोषी आहेत का पाटील आहेत हे आपल्याला कोर्टात कळेलच. अर्जुन म्हणतो की मी निकालाची वाट बघतोय, स्वतः निकाल देऊ नका. ज्या दिवशी मधू भाऊ निर्दोष सुटतील त्या दिवशी मी स्वतः प्रेस कॉन्फरन्स बोलवून तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल. हे सगळं लपून एक माणूस पाहत असतो. दामिनीने तो माणूस पाठवलेला असतो. तो सगळं दामिनीला अपडेट देत असतो कॉल करून आणि तो बघत असतो. फोन करून दामिनीला सांगत असतो इथं काय घडतंय ते. आणि दुसरीकडे मैपत दामिनीवर खूप चिडत असतो. एवढे पत्रकार बोलवले, काय झालं, एवढा खर्च केला मी त्यांच्या खाण्यापिण्यावर, काय झालं त्याचं. आणि दामिनी तर म्हणते की साक्षीला कॉल करा आणि तिला आत्ताच्या आत्ता बोलवा. मैपत साक्षीला कॉल करतो पण ती कोणाशी तरी बोलत असते आणि मैपत म्हणतो आता तिच्या दुसऱ्या फोनवर फोन करावा लागेल आणि तो तर बंदच येत असतो आणि मैपत तर चिडतो, कोणाशी बोलते ही मुलगी. आणि दामिनीला तर दुसऱ्या फोनचं काही तर माहीतच नसतं. ती तर शॉकच होते. दुसरीकडे प्रिया साक्षीला बोलत असते. त्यांचा कॉल चालू असतो आणि दामिनी फक्त नाचवते सगळ्यांना. तू काय ती म्हणाली म्हणून पत्रकार समोर रडत होत. त्याचा काय उपयोग झाला. सायली अर्जुनले 2 मिनिटात त्यांना गप्प बसवलं. साक्षी म्हणत असते त्या दामिनीला तर 2च अक्षर इंग्लिश मध्ये येतात, माइंड आणि गेम. याच्या मदतीने ती फक्त बोलत असते, नाही तिथे हे शब्द वापरत असते. साक्षी म्हणते म्हणते साक्षीला की तुला जिंकवायचं नाहीये, तिला स्वतःला जिंकायचंय. आणि साक्षी म्हणते तुला बाई कळतं का नाही, त्याचा एकच अर्थ होतो. प्रिया म्हणते आपल्याला सावध राहावं लागेल अर्जुन पासून. दुसरीकडे सायली अर्जुन चैतन्य बोलत असतात. चैतन्य तर अर्जुनचं खूप कौतुक करत असतो. तो म्हणतो पत्रकारांना तू कसली भारी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, तोंडच बंद झाली त्यांची. सायली म्हणते बिनतोड उत्तर तर त्यांनी दिली, मी त्यांना फक्त साथ दिली. आणि अर्जुन म्हणतो तुम्ही होता म्हणून मी उत्तर देऊ शकलो. आणि सायली म्हणते तुम्ही माझ्या पाठीशी कसे राहता तशीच मी तुमच्या पाठीशी होते, पण मला कळत नाही आपण देवदर्शन करत होतो तर तिथे पत्रकार कुठून आले. अर्जुन म्हणतो की ते पत्रकार आले नव्हते तर दामिनीने त्यांना पाठवलं होतं. दुसरीकडे साक्षीकडे मैपत येतो आणि म्हणतो कोणाला एवढं बोलत होती ग, सारखं कॉल वेटिंगला होता. साक्षी म्हणते प्रिया संग बोलत होती. आणि मैपत म्हणतो दुसऱ्या फोनला काय झालंय, पाणी प्यायला गेलंय का ते, आणि तो तर बंदच लागतोय. साक्षी म्हणते की मी बंद करून चार्जिंगला लावलाय. मैपत म्हणतो 2 फोन असून काय उपयोग त्याचा. साक्षी म्हणते का चिडताय, काय काम होतं. मैपत तर रागावून जातो आणि म्हणतो की राहू दे आता. आणि दुसरीकडे विमल फोन घेऊन अर्जुनकडे येते आणि म्हणते काय झाले बघा ना या फोनला, फोन पण येत नाही आणि मेसेज पण जात नाही. सायली म्हणते तुम्हाला काय काम असेल तर माझ्या फोनवरून लावू शकता तुम्ही. विमल म्हणते नको, माझ्याकडे दुसरा फोन आहे ना, कामापुरता चालतो तो. चैतन्य म्हणतो वा क्या बात आहे विमलताई, तुम्हाला तर 2 फोन आहेत. विमल म्हणते माझी बहीण सारखी कॉल करते दुसऱ्या फोनवर म्हणून मला ते पण आणावा लागतो. तिला नीट करून देतो फोन आणि ते जातात. अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. अचानक अर्जुनला आठवतं की विमलकडे 2 फोन आहेत तर साक्षीकडे 2 फोन असू शकतात. चैतन्याला म्हणतो की एक काम कर, आश्रमाजवळ कोणती टेलिकॉम कंपनी आहे त्या टावर आहे का बघ, त्यावर नोटीस पाठव की 13 जानेवारी 2023 या दिवशी संध्याकाळी 7 वाजताचे मोबाईल रेकॉर्ड असतील तर त्याची लिस्ट बन. साक्षी